नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टार बायोग्राफी हब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रुपाली भोसले. संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, पण त्या संघर्षालाच आपला सर्वात मोठा सोबती बनवून जो पुढे जातो तोच खरा विजेता ठरतो. मराठी मालिका विश्वातला एक असा चेहरा ज्याने कधी खलनायिका बनून प्रेक्षकांचा राग मिळवला तर कधी सोज्वळ सून बनून कौतुक मिळवलं. पण खऱ्या आयुष्यात या अभिनेत्रीने जे चढ-उतार पाहिले ते कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. तो चेहरा म्हणजेच रुपाली भोसले. आई कुठे काय करते या मालिकेतील संजना या भूमिकेने तिला घराघरात पोहोचवलं. पण इथपर्यंत पोहोचवण्याचा तिचा प्रवास सोपा नव्हता. आर्थिक चणचण, वैयक्तिक आयुष्यातील वादळ आणि ग्लॅमरच्या दुनियेत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी घेतलेली मेहनत. आज आपण रुपाली भोसले यांच्या याच रंजक आणि प्रेरणादायी प्रवासाचा सखोल आढावा घेणार आहोत. रुपाली भोसले यांचा जन्म 29 डिसेंबर रोजी मुंबईत झाला. त्यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईतच पूर्ण झाले. रुपाली यांचे कुटुंब हे एका मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून येते. रुपाली यांच्या कुटुंबात त्यांचे आई-वडील आणि एक लहान भाऊ यांचा समावेश आहे. रुपाली आपल्या कुटुंबाच्या, विशेषतः तिच्या आईच्या आणि भावाच्या खूप जवळ आहे. एका मुलाखतीत रुपाली यांनी सांगितले होते की त्यांचे बालपण खूप साध्या आणि मध्यमवर्गीय वातावरणात गेले. सुरुवातीच्या काळात कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी भक्कम नव्हती, पण त्यांच्या आईवडिलांनी मुलांच्या शिक्षणात आणि संगोपनात कोणतीही कसर सोडली नाही. लहानपणापासूनच रुपाली यांना अभिनयाची आणि नृत्याची प्रचंड आवड होती. शाळेत आणि कॉलेजमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्या नेहमी हिरिरीने भाग घ्यायच्या. अभिनयातच करिअर करायचं हे त्यांनी खूप लवकर निश्चित केलं होतं. मुंबईसारख्या शहरात जिथे दररोज हजारो लोक डोळ्यात स्वप्न घेऊन येतात, तिथे गॉडफादर नसताना जागा मिळवणे कठीण असते. रुपाली यांनीही आपल्या करिअरची सुरुवात अगदी तळागाळातून केली. रुपाली यांनी आपल्या अभिनयाची खरी शाळा प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरून शिकली. नाटकांमध्ये काम केल्यामुळे त्यांच्यातील अभिनेत्रीला अचूक टायमिंग, संवाद फेक आणि चेहऱ्यावरील हावभाव या गोष्टींवर पकड मिळवता आली. सुरुवातीला त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या भूमिकांसाठी ऑडिशन्स दिल्या. काही काळाने त्यांना मराठी टेलिव्हिजनवर छोट्या भूमिका मिळायला लागल्या. मन उधाण वारेचे या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. डॉन आणि इतर काही मालिकांमध्ये त्यांनी सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करून इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली. रुपाली भोसले या केवळ प्रादेशिक मनोरंजन विश्वापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. त्यांनी हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतही स्वतःचा ठसा उमटवला. 2014 ते 2016 या काळात सब टीव्हीवर प्रसारित झालेली बडी दूर से आए हैं ही सायन्स फिक्शन कॉमेडी मालिका कमालीची लोकप्रिय ठरली. या मालिकेत रुपाली यांनी वर्षा ही मुख्य भूमिका साकारली होती. एक एलियन जी पृथ्वीवर माणसासारखी राहण्याचा प्रयत्न करते अशी ती मजेदार भूमिका होती. तिच्या अंतरंगी संवादफेकीने आणि कॉमिक टायमिंगने संपूर्ण भारतातील प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या मालिकेमुळे रुपाली यांना राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. हिंदी भाषिक प्रेक्षक आजही त्यांना वर्षा म्हणूनच ओळखतात. 2019 मध्ये रुपाली भोसले यांच्या आयुष्याला आणि करिअरला आणखी एक मोठे वळण मिळाले, जेव्हा त्यांनी बिग बॉस मराठी सीझन 2 मध्ये प्रवेश केला. बिग बॉसच्या घरात रुपाली एक अत्यंत कणखर, स्पष्ट व्यक्ती आणि फॅशनेबल स्पर्धक म्हणून समोर आल्या. घरातील त्यांचा ड्रेसिंग सेन्स आणि साड्यांची निवड महिला प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत राहिली. घरात त्यांचे शिव ठाकरे, वीणा जगताप आणि किशोरी शहाणे यांच्यासोबतचे नाते आणि काही टास्क दरम्यान झालेले वाद खूप गाजले. त्या कोणत्याही मुद्द्यावर आपली बाजू अत्यंत स्पष्टपणे मांडायच्या. जरी त्या शो जिंकू शकल्या नाहीत, तरी बिग बॉसच्या घराने प्रेक्षकांना पडद्यामागील रिअल रुपाली दाखवली. एक स्वाभिमानी आणि भावनिक स्त्री म्हणून त्या महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर रुपाली यांच्या करिअरमधील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक भूमिका त्यांच्या वाट्याला आली स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेतील संजना. संजनाची भूमिका ही पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट नव्हती, ती ग्रे शेड असलेली भूमिका होती.
अनिरुद्धच्या प्रेमात पडलेली अरुंधतीचा द्वेष करणारी पण त्याच वेळी स्वतःच्या पायावर उभी राहून पाहणारी एक कॉर्पोरेट महिला रुपाली यांनी पडद्यावर जीवन केले. सुरुवातीला या भूमिकेसाठी रुपाली यांना प्रेक्षकांचा खूप राग सहन करावा लागला, जे त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाचेच पावती होते. पण हळूहळू प्रेक्षकांना संजनाच्या स्वभावाचे विविध पैलू समजले आणि त्यांनी रुपालीच्या अभिनयाचे तोंड भरून कौतुक केले. या मालिकेतील त्यांच्या साड्या, हेअरस्टाईल्स आणि अनिरुद्ध म्हणण्याची पद्धत प्रचंड ट्रेंड झाली. रुपाली यांचे वैयक्तिक आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेले राहिले आहे, ज्याबद्दल त्यांनी विविध मुलाखतींमध्ये उघडपणे भाष्य केले आहे. रुपाली यांचे लग्न झाले होते, परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे आणि मतभेदांमुळे हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. त्यांनी अत्यंत धैर्याने या कठीण प्रसंगाचा सामना केला आणि घटस्फोट घेऊन त्या आपल्या पायावर उभ्या राहिल्या. एका काळात त्यांच्यावर मोठी आर्थिक चणचण आली होती. घर चालवण्यासाठी आणि भावाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी त्यांनी अहोरात्र काम केले. रुपाली खऱ्या आयुष्यात अत्यंत प्राणीप्रेमी आहेत. त्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत आणि त्या अनेकदा प्राण्यांच्या हक्कांसाठी सोशल मीडियावर आवाज उठवताना दिसतात. त्या फिटनेस फ्रीक असून स्वतःच्या आरोग्याची खूप काळजी घेतात. रुपाली भोसले यांचा प्रवास हा केवळ अभिनेत्री म्हणून ग्लॅमर मिळवण्याचा प्रवास नाही, तर तो एका सामान्य मुलीचा स्वबळावर सेल्फ मेड स्टार बनण्याचा प्रवास आहे. इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी लागणारा संयम आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याची जिद्द त्यांच्याकडे आहे. आज त्या मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. नवनवीन भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहणे आणि आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला हसतमुखाने सामोरे जाणे हीच रुपाली भोसले यांची खरी ताकद आहे.